श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 41 परिव्राजकाचा वृत्तांत। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री भास्कर पंडित म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी, राजराजेश्वरी स्वरूप आहेत। त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते। मी भास्कर पंडितांना प्रश्न केला, हे आर्य, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाणी असतात असे मी ऐकले होते। त्याबद्दल कृपा करून विस्ताराने सांगा। यावर भास्कर पंडित म्हणाले, अंबिका प्रतिवाक्यद्वारा व्यक्त होत असते। ती प्रत्येक मनुष्याद्वारे, प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते। आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते। एखाद्या वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात येऊ शकत नाही, ऐकू येत नाही। आताच केवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो, तेव्हा तिला मध्यमा वाणी असे म्हणतात। या मध्यमापेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात। कंठांच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते, तिथून बाहेर येऊ शकत नाही। अशी वाणी जी आतच मनातच घोळत असते तिला पश्चंती म्हणतात। या पश्चंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी, नाभीत निर्विकल प्रमाणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजेच परावाणी होय। अंबिकेची त्रिपुर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात। गुणत्रय, जगत्रय, मूर्तित्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदी शक्ती त्रिपुर भैरवी आहे। बाळांनो, आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहीच नुकसान होत नाही। विरोध शक्ती केवळ भौतिक जगतालाच परिमित नसतात, तर त्या प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय, आध्यात्मिकमय सुद्धा असतात। आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसेच जीवन जगू शकतो। मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी, जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा। आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावर जगत असतो। आपल्या संकटकाळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच या संकटातून मुक्त करेल असा आपला दृढ विश्वास असावा। हा विश्वासच आपल्या एका प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो। शक्ती ही ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जाते। ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते। यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे। शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे। सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष असे म्हटले आहे, कर्म करणाऱ्याला प्रकृती असे म्हटले आहे। खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो। चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते। प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात। या दोघांनाही अपंगत्व आहे। चैतन्य पाहिले तर लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे। सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते। हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते। उन्नत स्थितीत पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर ईश्वरी या नावाने ओळखले जातात, तेव्हा दोघांमध्ये विरोध नसतो। श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही। लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बृहदत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील। अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष प्रकृतींना ब्रह्म माया असे संबोधिले जाते। श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 16व्या वर्षी वैराग्य धारण करून जगाचा त्याग केला आणि धर्म प्रचारासाठी घराबाहेर पडले। ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता। अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता आणणारी शक्ती म्हणजे माया। श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्मस्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले। संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पीठिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे। श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हींचे निवारण करील। श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत। एकदा एक संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला।
तो दत्तात्रयांचा भक्त होता. तो दत्त दीक्षा सुद्धा देत असे. दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धीस जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. पीठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्त दीक्षेचा स्वीकार केला. तो संन्यासी दीक्षा देऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारत असे. त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचार विनिमय करून दत्त दीक्षा घेतली आणि गुरु दक्षिणा दिली. परंतु मंदिरात आलेल्या काही लोकात दत्त दीक्षा घ्यावी की नाही यावर वाद सुरू झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्यलू होते. ते म्हणाले, श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहे, त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात. अष्टादश वर्णांच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते. दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने दीक्षेस पात्र असतात, परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो. यावर बापनाचार्यलू म्हणाले, सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोणी आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्त होम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम, स्थैर्य साधू शकतो. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो. याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे. प्रत्येक कुळात गरीब लोक असतात, ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाही. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे, तरच श्री दत्त प्रभू संतोष पावतील. यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, महाराज, आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेद मंत्रांनी केले नाही. महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली, परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. यावर बापनाचार्यलू म्हणाले, खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे. त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांची बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते. यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते. त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते. त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात. तेव्हा त्यांचे स्वागत वेद मंत्राने पूर्ण कुंभाने केले जाते. त्यानंतर त्यांच्या बरोबर शास्त्र चर्चा होते. यानंतर परिव्राजक महोदयांच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते. या प्रकारे पूर्व सूचना न देता परिव्राजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले. आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणा सुद्धा मागितली. हा सर्व आपल्या नियमाविरुद्ध घडलेला प्रकार आहे. त्यावर ब्राह्मण म्हणाले, नियमाचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पळराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही. यावर बापनाचार्यलू म्हणाले, सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे, व्यक्तिगत क्षेम स्थैर्य यासाठी नाही. आम्ही दीक्षा घेत नाही, त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते. व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करीत नाही. श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना दीक्षा देणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते. श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी होते. श्रीपाद श्री व्यंकटप्पय्यांच्या घरी गेले आणि म्हणाले,
दत्त दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका. मी दत्त दीक्षा देतो. एवढेच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देईल. मंडळ म्हणजे 40 दिवस दीक्षेची गरज नाही, एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे. श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटप्पय्याच्या घरी अष्टदश वर्णांच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय, काही वैश्य होते. श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रगट होण्याचा तो दिवस होता. तो श्री दत्त प्रभूंचा आवडता वार गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले. सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावाने श्री दत्त प्रभूंचे भजन अर्चन केले. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली. श्री दत्त प्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो. तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते. स्नानानंतर नरसिंह वर्माने श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली, परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली. ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेस दिली. त्यानंतर ते व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. येथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. येथे श्रीपादांनी लोणी, दूध, ताक आणि साईचा स्वीकार केला. तेथे ते म्हणाले, माझे भक्त मला बोलावित आहेत. पिठिकापुरम सोडून जायची वेळ आली आहे. व्यंकटप्पय्याच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाचार्यलूंच्या घरी आले. तेथे सुद्धा त्यांनी मंगल स्नान केले. श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूपच आहेत. त्यांनी आपल्या भक्तांची दुःखे, पीडा, अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते. आपल्या दिव्य लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली. त्यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पिठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना कळला होता. त्यांनी श्रीपादांना समजून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ राहिले. यानंतर श्रीपाद प्रभूंच्या माता पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघा लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे. हे पहा, माझे अनघा लक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल. एवढे बोलल्यावर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. तात्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली. पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने दोघा बंधूंना ज्ञान प्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले. हे सर्व दृश्य श्रीपादांच्या माता पित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेना. तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापनाचार्यलू तसेच व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि धर्मपत्नी व्यंकट सुब्बम्मांबा, नरसिंह वर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी म्हणाली, बाळा श्रीपादा, तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरची दूध बाकी, वत्सवांची दूध बाकी, मल्हादींची दूध बाकी पूर्ण केली नाहीस. यावर श्रीपाद म्हणाले, आई तू म्हणतेस ते बरोबर आहे. या 3 वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही. मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे. त्यांच्याकडून योग्य ती सेवा करवून घेऊन मी त्यांना वर प्रदान करील. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जीवनासाठी येत जाईल, परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावई असे संबोधतात. मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्या बरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करील. एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, तात, आपला दंडीकोट वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे. आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. दंडीकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही.
श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले, आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व पत्करेल. याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम म्हणजे शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल. त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधराची शिव परंपरा असलेल्या या पेठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान होणार आहे. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर वत्सवाई कुटुंबातील लोक सुद्धा येतील. येथे सावित्रपन्नाचे पारायण होईल. असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांना वेदाचे पठण अत्यंत प्रिय होते. कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदाचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत. त्यावेळी वेद पठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने श्रींच्या दिव्य मुखाकडे एकटक पाहत वेद पठण चालू ठेवीत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 41 समाप्त.